पार्थ पवारांच्या कंपनीच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशीला वेग. सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र तारूंवरील निलंबनाच्या कारवाईसंदर्भात मुख्य सचिवांकडे अहवाल सादर. शासकीय जमीन असूनही खातरजमा न करता नोंदणीचा ठपका. जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. 3-4 महिन्यांआधी माझ्या कानावर आलं होतं. मी सांगितलं चुकीचं करू नका. अजित पवारांनी झटकले हात. सँडहर्स्ट रोड स्थानकावर धावत्या लोकलची 4 प्रवाशांना धडक. अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू. लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचे हाल. पार्थ पवारांचा या प्रकरणामध्ये काही विषयच येत नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण करत सरकारवर निशाणा. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे ही मागणी म्हणजे टोमणा आहे का? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट सवाल. मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी देणारे आणि कट रचणारे दोघे ताब्यात. बीडच्या जरांगे समर्थकांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनंतर जालना पोलिसांची कारवाई. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारवरती गंभीर आरोप करण्यात आलेत. 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करून स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. महाराष्ट्राची लूटमार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पार्थ पवारांनी सर्व नियम गुंडाळले. 1 लाखांचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं शक्य होतं असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफ तर 27 दिवसात व्यवहार पूर्ण झाला. पार्थ पवारांना जी सवलत दिली ती सर्वांना द्यावी असं दानवे म्हणाले. कथित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिलेले आहेत. या प्रकरणाची सगळी माहिती मागवलेली आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. अजित पवार अशा गोष्टींना पाठीशी घालणार नाहीत असंही फडणवीस म्हणाले. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. पार्थ पवारांवरती करण्यात आलेल्या आरोपांची ही समिती चौकशी करणार आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेत. कुठलीही अनियमितता असल्यास अतिशय कडक कारवाई केली जाणार अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणात 2 जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आले. जमीन गैरव्यवहार प्रकरणावरती नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. आपला असेल किंवा विरोधक असेल जो कोणी दोषी असेल तो सुटणार नाही असं नितेश राणे म्हणाले. कोणताही घोटाळा केलेला नाही, कोणतंही बेकायदेशीर कृत्य केलेलं नाही असं म्हणत अजित पवार यांनी आरोपांना उत्तर देणं कधीच टाळत नाहीत अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील ठोंबरेंनी दिली आहे. जमीन व्यवहार रद्द होण्याची आवश्यकता आहे. जमीन देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांवरही गुन्हा दाखल व्हावा तर ईडी आणि सीबीआय आता झोपली आहे का असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे. जे कोणी दोषी असतील त्यातील एकालाही सोडणार नाही. जमीन गैरव्यवहार प्रकरणात सखोल कारवाई केली जाईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. वतनाची जमीन घेण्याचा अधिकारच नाही, त्यामुळे जमीन गैरव्यवहार प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी. वतनाची जमीन घेणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. मी शेतकऱ्यांसाठी मागणी करतो. यात टोमणे कुठून आले? शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. टोमणा एक असा सवाल उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना केलाय. मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला. मी घरी बसलो म्हणता पण तुम्ही बाजार बसवे लोक आहात असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय. उद्धव ठाकरे घराबाहेर पडले याचा मला आनंद आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरेंचा दौरा सुरू आहे. पराभवानंतर ठाकरे बाहेर पडलेत अशी टीका फडणवीसांनी केली आहे. ठाकरेंच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. लोक पकडून आणणं सुरू आहे असंही फडणवीस म्हणाले. राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब म्हणजे फुसकी लवंगी असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास राहू नये असा राहुल गांधींचा प्रयत्न असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. शहापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कसारा विभागातील 200 कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. शिवसेना नेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे
आणि ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख मारुती धिरडेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना फटकारलेला आहे. राज ठाकरे यांच्याकडून बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करण्यात आली आहे. कामं करायची इच्छा नसेल तर पद सोडा, इतके दिवस काय काम केलंय दाखवा, असंही त्यांनी सांगितलंय. शिवसेना खासदार संजय राऊत आजारी असल्याने त्यांनी सार्वजनिक जीवनातून ब्रेक घेतला. दरम्यान अशा परिस्थितीत सुद्धा त्यांचं काम सुरू असल्याचं दिसतंय. संजय राऊतांनी एक ट्विट केलेलं आहे. हात लिहिता राहिला पाहिजे, कसेल त्याची जमीन आणि लिहिल त्याचं वृत्तपत्र, हा आमच्या पिढीचा मंत्र होता, असंही राऊत म्हणाले. सोलापुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. नारायण राणे रवींद्र चव्हाणांमुळेच नगराध्यक्ष झालो, यामध्ये बाकी कोणाचंही श्रेय नाही, असं म्हणत माजी नगराध्यक्ष संजू परबांनी नितेश राणेंवरती पलटवार केलाय. अहिल्यानगरमधील नगरपालिका निवडणुकीसाठी बाळासाहेब थोरात यांनी मोर्चे बांधणी सुरू केली. थोरातांनी शिर्डीसह अनेक ठिकाणी बैठका घेतल्या. आम्ही 2019 साली झालेल्या आघाडीनुसार निवडणुकीला सामोरं जाणार असं म्हणत थोरातांनी मनसेच्या सहभागाबाबत सूचक विधान केलंय. सध्या इच्छुकांना उमेदवारी अर्ज वाटप करण्याचं सुरू आहे. त्याची पडताळणी होईल आणि अधिकृत उमेदवारी त्यानंतर जाहीर होईल. युतीबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय होईल, अशी माहिती संजय सावकार यांनी दिली आहे. पालघर नगर परिषद हद्दीतील मतदार याद्या तयार करताना शिवसेना आणि नगर विकास विभागाकडून दबाव टाकला जातोय, असा आरोप भाजपाचे पदाधिकारी अशोक अंभुरेंनी केला आहे. निवडणुकीच्या तोंडावरती आरोप झाल्यामुळे पालघरमध्ये महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना शिंदे गटाकडून नारी शक्ती मेळावा घेण्यात आलेला आहे. मेळाव्यामध्ये शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्या निवडणुकीची तारीख त्यांनी जाहीर केल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. 15 जानेवारीला केडीएमसीची निवडणूक तर 13 डिसेंबरच्या आत आचारसंहिता लागणार, असं रवी पाटील म्हणाले. सुजय विखे पाटलांनी आपले वडील राधाकृष्ण विखे पाटलांचा भर सभेत त्यांना एक सल्ला दिलाय. विरोधकांपासून नाही तर तुमच्या बाजूला बसून कान भरणाऱ्या आपल्या माणसांपासूनच सावध राहा, असं सुजय विखे पाटील म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकलाय. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीच्या वाटेवरती आहेत. प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रभाकर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्व आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. दरम्यान नेवासात एक भव्य दिव्य मेळावा आयोजित करू, असं सुनील तटकरे म्हणाले. श्रीकांत शिंदेंनी मनसेवरती केलेल्या टीकेला मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नाशिकमध्ये सत्ता असताना केलेली आमच्या तुलनेत केलेली कामं शिंदेंनी दाखवावीत. ठाणे कल्याण डोंबिवलीची अवस्था बकाल करून टाकली आहे, त्यामुळे यांना राज ठाकरेंवरती बोलणं शोभत नाही, अशा शब्दात गजानन काळेंनी शिवसेनेवरती टीका केली आहे. पाचोऱ्यात शिवसेना आमदार किशोर पाटलांनी भाजपाविरोधात आगपाखड केली होती. दरम्यान आता भाजप आमदार मंगेश पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिक्षण मंत्री तुमचा असेल परंतु मुख्यमंत्री आमचा आहे. तुमच्या डोक्यात जर सत्तेची वेगळ्या पद्धतीने हवा गेली असेल तर तुम्ही आमची चौकशी लावून दाखवाच, असा धमकीवजा इशारा मंगेश पाटलांनी दिलाय. आमदार किशोर पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर वैशाली सूर्यवंशी यांच्यावरती कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांना वैशाली सूर्यवंशी यांनी प्रत्युत्तर दिलंय. मी मैदान सोडून पळून गेलेली नाही, सुरतमार्गे गुवाहाटीला गेले नाही, असं म्हणत वैशाली सूर्यवंशी यांनी आपले बंधू किशोर पाटलांना टोला लगावलाय. काटोल नरखेड विधानसभेमध्ये 35,535 मतांची चोरी झाली. घर क्रमांक नसलेले मतदार मोठ्या संख्येने आढळलेत. राहुल गांधी यांनी अनेक वेळेला पुरावे देऊन सुद्धा निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका अनिल देशमुखांनी केली. दामणदेवी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना शिंदे गटात फूट पडली आहे. अंजणी ढाकरवाडीतील शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिलांनी भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मराठा आंदोलक मनोज रंगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. जालना पोलिसांकडे बीडच्या काही कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती आणि या तक्रारीवरून जालना गुन्हे शोध पथकाने दोघांना ताब्यात घेतलं असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंना मारण्याचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मराठा समन्वयकांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय. मनोज जरांगे पाटलांना सुरक्षा देण्याची मागणी मराठा समन्वयकांनी केली आहे. यावेळेला धनंजय देशमुखांसह जरांगे पाटलांचे अनेक सहकारी उपस्थित होते. मंत्रालयात उद्या वंदे मातरमचा नारा घुमणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या समूह गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सरकारी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वंदे मातरम गायनाचे आदेश देण्यात आलेत. मात्र बहुतांश मुस्लिम आमदारांचा वंदे मातरम गायनाला विरोध आहे. त्यामुळे वंदे मातरमवरून वाद रंगण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावाला भेट दिली. पिंपरखेड परिसरात गेल्या 20 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांची भेट घेत उपाययोजनांसंदर्भात वन विभागाशी चर्चा करणार असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार म्हणून रस्त्याची व्यवस्था न केल्यामुळे जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंनी पोलिसांना आणि ग्रामस्थांना धारेवरती धरले. पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीच्या पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी उपमुख्यमंत्री आले होते. मात्र गावामध्ये दुःखाचा प्रसंग असताना आमदार शरद सोनवणे भडकल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयासमोर आज वंचित विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना महिलांच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप वंचितच्या उत्कर्षा रुपवतेंनी यावेळेला केलेला आहे. चंद्रपूर शहरातील झरपट नदीवरील तुटलेल्या पुलाबाबत काँग्रेसने मनपा मुख्यालयापुढे आज धरणं आंदोलन केलंय. पावसामुळे पूल वाहून गेल्याने या भागातील वाहतूक खंडित झाली होती. त्यामुळे पुलाचं काम तातडीने पूर्ण न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलाय. भिवंडी शहरातील चव्हाण कॉलनीमधील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावते. त्यामुळे पाणी समस्या सोडवण्यासाठी मनसेच्या वतीने भिवंडी महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढत निवेदन देण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यात ऊस दरावरून पहिली ठिणगी पडलेली आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी या ठिकाणी ऊसाची वाहनं रोखून धरली. ऊसाला पहिली उचल 3,751 रुपये आणि गाळप झालेल्या ऊसाला 200 रुपये दर मिळाला पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. कोल्हापुरात शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी साखर संचालक कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलंय. 11 संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. 2 दिवसात ऊस दराबाबत निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. शक्तीपीठ महामार्ग मोजणी वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहे. सरकारने मंजूर केलेला हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी शेतकरी करतायत. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबाबत भारतीय महिला क्रिकेट संघाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी अभिनंदन केलंय. नवी दिल्लीमध्ये महिला संघाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली. महिला टीमने रचलेला इतिहास तरुण पिढीसाठी महिला संघ आदर्श बनल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी म्हटलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ग्रामदैवतांचा यात्रोत्सव सुरू आहे. कणकवलीचं ग्रामदैवत श्रीदेव स्वयंभू मंदिराच्या जत्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळते. सिंधुदुर्गच्या श्रीदेवी सोनुर्ली मंदिराचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. आज पहाटे देवीची विधिवत पूजा करण्यात आली. दरम्यान ओटी भरण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. सावंतवाडी तालुका परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या ओमकार हत्तीला दांड्याने मारहाण करत हाकलून लावल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसमोरच हत्तीला मारहाण झाल्याने वनविभागाच्या कार्यप्रणालीवरती नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सोलापूर विमानतळावरती विमान लँडिंग करताना पतंगाचा मांजा विमानाच्या पंख्यामध्ये अडकला. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. या विमानातून 34 प्रवासी प्रवास करत होते. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाला यंदाची दिवाळी समृद्धी देणारी ठरलेली आहे. दिवाळीच्या कालावधीत धुळे एसटी आगाराला तब्बल 23,56,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय. कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराची धोकादायक कमान आज पाडली जाते. रात्री 10 वाजल्यापासून या कामाला सुरुवात होणार आहे. वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर सभामंडपात महाद्वार काला मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सभामंडपात 5 प्रदक्षिणा घालत दहीहंडी फोडण्यात आली आणि त्यानंतर नामदेव पायरीवरून काला महाद्वाराकडे प्रस्थान झालं. यावेळेला कार्तिकी यात्रेची सांगता झाली. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा या ठिकाणी विहिरीत बिबट्या पडला. 4 तासानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलंय. विहिरीमध्ये पिंजरा सोडत या बिबट्याला जेरबंद केला.
कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात 4 वर्षीय चिमुकलीवरती बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला। यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। देहू शहरातील मुंबई पुणे या उड्डाणपुलाखाली सध्या बेवारस वाहनांचा खच पडला। या ठिकाणी बेवारस वाहनांमध्ये मद्यपींच्या पार्ट्या रंगतात, त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षित वातावरण निर्माण झालं आहे।